नमस्कार मंडळी, चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत नॅशनल पार्कला, कान्हेरी केव्जला। तर आम्हाला नॅशनल पार्कवरून इकडे यायचं असेल तर एंट्री फी आहे 94 रुपीज आणि बसचे तिकीट इकडे यायला आहे 13 रुपये आणि प्लस इकडे एंट्री करायची असेल तर तुम्हाला 20 रुपये तिकीट आहे। आणि इथे पावसाचं वातावरण आहे तर खूप मस्त वाटतं आणि गर्दी पण खूप आहे। हे बघा, आणि खूप पाणी असं वाहतं पण आहे। तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। आपण इथे मजा काय काय करतो ते बघूया, चला तर पहा। तर आता आम्ही उतरलो आहोत कान्हेरी केव्जला, जी बस जाते तिथे आम्हाला मागे उतरवलं त्यांनी। तर तिकडून 10 मिनिटाचा रस्ता होता चालत जायला आणि चढण होतं थोडं, पण आजूबाजूला पावसाळी वातावरण आणि त्यामुळे झालेली पूर्ण हिरवळ, त्यामुळे मन प्रसन्न झालेलं आणि चालायला सुद्धा काही वाटलं नाही। आणि त्यानंतर आम्ही आता पोचलो आहोत कान्हेरी गुंफेच्या खाली। तिथे असे खायला आपलं वेगवेगळे स्टॉल लागलेले आहे, म्हणजे सगळं काकडी वगैरे असं, रानमेवा, परत चना मसाला वगैरे असं। तर आता आपण पुढे जाऊयात। आता आम्ही पोचलो आहोत कान्हेरी गुंफेच्या इकडे आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे कान्हेरी गुंफेला इकडे खूप गर्दी आहे। म्हणजे आता पावसातनं इकडे अतिशय सुंदर वाटतं कान्हेरीला यायला आणि संपूर्ण गार वातावरण असल्यामुळे आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे इकडे लोक खूप सारे येतात। त्यामुळे पावसाळ्यात इकडे नक्कीच तुम्ही येऊन बघा। कान्हेरी केव्जचा व्हिडिओ याआधी पण मी डिटेलमध्ये टाकला आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा। मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। पावसाळ्यामुळे डोंगरावरचं पाणी असं खाली हे वाहत जातं आणि त्यामध्ये लोक भिजायला येतात। हे बघा, पावसातून जर तुम्ही कान्हेरीला गेलात तर समोर तुम्हाला पूर्ण हिरवगार डोंगर अशी चादर पसरवलेलं दिसेल, पूर्ण हिरवगार आहे आणि वरती असं धुकं पडलं आहे, अतिशय सुंदर असं वाटतं वरून। चप्पल इकडे यायचं असेल तर व्यवस्थित घालून या, फोटोशूट चालू आहे। अशा टायमाला आलेलो की बरीच गर्दी होती इकडे, नीट काही फिरताच येत नव्हतं। आम्ही जसं पुढे जात होतो तशी गर्दी अजून पुढे जास्तच होती, कारण तिकडे पाणी वाहत होतं आणि सगळे लोक त्याच्यात बसले होते आणि पुढे गर्दी त्यामुळे जास्त वाढली होती। तर आम्ही इकडे जास्त वेळ नाही घालवला, कारण माणसं खूप होती आणि त्यात
पाय पण थोडं स्लीप होण्याचे चान्सेस होते, कारण सगळं शेवाळी पकडलेली होती, त्यामुळे नीट चप्पल घालून गेलं तर बरं होईल. तर इकडे बघा संपूर्ण असं रानमेवा लागला होता. स्टार फळ वगैरे, बोंड वगैरे, कैरी, काकडी. परत पावसाळ्यातून आपण जास्त करून मका असा उकडलेला खातो ते, आणि खूप काय काय होतं. अगदी सगळं हेल्दी होतं मेन गोष्ट. नागेश तर आम्ही कानेऱ्याच्या इकडून निघालो, कारण खूप गर्दी होते तिकडे. काय म्हणजे असं फिरायला पण नव्हतं, म्हणजे खूप गर्दी होती. मग आता आम्ही शेवटी कानेरीच्या इथून चालत परत मागे चाललो आहोत. तर म्हणजे जाता जाता जे काही स्पॉट दिसतील ते मी तुम्हाला दाखवणार आहोत. आणि खूप छान असे स्पॉट्स आहेत, आणि पूर्ण असं पाणी भरलेलं आहे ना, आणि पूर्ण अशी चादर पसरले, पूर्ण हिरवीगार. तर खूप छान वाटतंय पावसातलं वातावरण. त्यामुळे मी तुम्हाला काही स्पॉट इकडनं चालता चालता जे दिसतील ते तुम्हाला मी दाखवेल. तर आम्ही चालता चालता इथे एका ठिकाणी थांबलो. आम्हाला बघता क्षणी खूप आवडलं, म्हणजे असं डोळ्याला खूप छान वाटत होतं हा स्पॉट. तर म्हटलं तुम्हालाही दाखवावा. जर तुम्ही चालत आलात ना, तर असे तुम्हाला खूप छान छान स्पॉट तुम्हाला बघता येईल, जर कानेरीवरून चालत गेलात किंवा चालत तिथून रिटर्न येत असाल तर. या ठिकाणी आम्ही छान असे फोटोसुद्धा काढले. आम्ही आता इकडे अजून एका स्पॉट जवळ आलो आहे. तर हे बघा, इथे पूर्ण असं पाणी वाहत आहे, जे आपलं नॅशनल पार्कची नदी म्हणतात ना, तिकडे पूर्ण ते वाहतं. हे पाणी सगळं तिकडेच मिळतं. तर तिकडे ते सगळे लोकांची मजा करतात. जर तुम्ही असं चालत वगैरे आलात ना, तर तुम्हाला हे सगळे स्पॉट आहेत ना दिसणार. आणि बसने आलात तर बसच्या आतून तुम्ही बघू शकता. पण एकदा जर बसने गेलं तर एकदा चालत तरी या, म्हणजे तुम्हाला दिसतील हे सगळे स्पॉट की तुम्ही एन्जॉय करू शकता. आता आम्ही चाललो आहोत तिकडे जिथे पाणी वाहत होतं, तिकडे म्हणजे त्या पाण्यात चाललो आहोत थोडी एन्जॉय करायला. तर इकडून आतून थोडा रस्ता आहे, तिथून आम्ही जात आहोत. इकडची जी नॅशनल पार्कची ट्रेन ज्या ट्रॅकवरून जाते तिकडे आलो आहोत.
चालत आणि इकडून आता चालत जाऊ. इकडे फोटो खूप छान येतात हे बघा, आणि पूर्ण आजूबाजूला हिरवं आहे. आता मी फोटो काढते इथे. चालून पूर्णपणे थकलेलो आहोत, तरी थोडा असा एन्जॉय करतोय. आणि ही सगळी हिरवळ बघितली ना की आपणच थकवा सगळा निघून जातो. नॅशनल पार्कच्या टॉय ट्रेनचा हा छोटासा बोगदा, तिथून आम्ही आता चालत पुढे जात आहोत. गार्डन्स वगैरे पण आहे. तर आता आम्ही आलो आहोत नदीकडे, आणि पाऊस इतका आपल्या इथे मुंबईला नाही पडल्यामुळे एवढं काही पाणी ओव्हरफ्लो तर नाही झालं आहे. आणि तुम्ही जर माझा गेल्या वर्षीचा पावसाळ्यातला व्हिडिओ नॅशनल पार्कचा पाहिलाच नसेल तर नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता आम्ही इकडून निघतो आहोत. आणि किती मजा आली नागेश तुला? आली तर थकलाय पूर्ण. तर आता निघतोय, आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.